नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। आनंदाची बातमी आहे, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे। तर तुमच्या खात्यामध्ये आता 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये ज्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत ते 2 ते 3 दिवसांमध्ये जमा सुद्धा होणार आहे। मार्च व एप्रिल महिन्याचे या 2 महिन्याचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केली आहे। तर महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये हे 3000 रुपये जमा सुद्धा झाले आहेत। आपण त्यावरती व्हिडिओ सुद्धा पाहिला होता। बऱ्याच जणांनी कमेंट करून सुद्धा सांगितले की आम्हाला पैसे मिळाले आहेत व इथे जे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत। परंतु जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचे पैसे हे काही जमा झाले नाहीत, परंतु त्याच्यावरती सुद्धा तोडगा निघणार आहे। कारण बच्चू कडूंनी आता आंदोलन पुकारले होते त्याच्यावरती त्यांना यश मिळत आहेत। राज्याचे लोकनेते बच्चूभाऊ कडू यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जे काही आंदोलन आहे त्याचा हे परिणाम दिसत आहे व इथे महाराष्ट्रातील सामाजिक न्याय मंत्री संजयजी सिरसट यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा चर्चा केल्यामुळे निराधार योजनेचे जे 3000 रुपये आहेत ते बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे व आता स्वराज्य संस्थेची निवडणूक सुद्धा आहे। या 3 कारणांमुळे जे निराधार आहे त्यांना आता आधार मिळत आहे व इथे महाराष्ट्र सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकार निराधारांकडे लक्ष सुद्धा देत आहे। या बाबतीत GR सुद्धा आला होता व अनुदान वितरण करण्याबाबत हा GR होता। एप्रिल महिन्यामध्ये 29 एप्रिल 2024 रोजी सुद्धा इथे GR आला होता व मे महिन्याचा सुद्धा GR आला होता। तर बरेच लाभार्थी असे होते की त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होत नव्हते, पण आता DBT मार्फत म्हणजे DBT मार्फतच हे पैसे जमा होत आहेत व ज्यांनी DBT केले नाही त्यांनी लवकरात लवकर DBT करून घ्यायचं आहे। ॲक्टिव्ह आहे का ते पाहायचं आहे, कोणत्या कारणाने इनॅक्टिव्ह झाला असेल तर त्याला ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे, आधार लिंक आहे का ते चेक करून घ्यायचं आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट जमा होत आहेत। ज्यांनी DBT केलं नाही त्यांच्यापर्यंत हे मेसेज पोहोचवा, कारण DBT केल्याशिवाय कोणत्याही प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। त्यामुळे हे पैसे आता महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये बँक खात्यामध्ये तुमच्या जमा होणार आहे अशी सुद्धा माहिती मिळाली आहे। तर लाभार्थ्यांनो, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। ज्यांना जमा झाले आहे त्यांनी सुद्धा नक्कीच सांगा व ज्यांना जमा नाही झाले त्यांनी सुद्धा नक्कीच सांगायचं आहे। तरी ते हे 3000 रुपये बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत त्याच्यामुळे आनंदाचं वातावरण आहे। कारण लाडक्या बहिणींना जसे 1500 रुपये मिळत आहेत तसेच निराधारांना सुद्धा मिळायला पाहिजे अशी अपेक्षा होती, पण बऱ्याच महिन्यांपासून निराधारांचे पैसे मिळत नव्हते। परंतु आता कालपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे व इथे DBT लिंक आहे, ॲक्टिव्ह आहे, इनॲक्टिव्ह आहे, हे सगळे तुम्ही पाहून घ्यायचं आहे। महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। काही प्रश्न असतील, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा। धन्यवाद।